7 संघ या स्पर्धेतून निरोप घेतील आणि एक संघ जो मात्र सेमीफायनल नंबर 1 मध्ये जाईल. परंतु तिथून हा जो प्रवास आहे हा गाठत असताना संघर्षाची पराकाष्ठा इथे मात्र नक्कीच करावी लागेल. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो असा हा खेळ आहे. कारण की जिथे तुम्ही प्रयत्न करत असता तिथे तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना देखील यश मिळत नाहीये. सातत्याने तुमची नक्कीच कठोरतेने परीक्षा हा क्रिकेट सातत्यानं घेत असतो. आणि नक्कीच मी खूप खूप धन्यवाद करीन आमच्या सर्व अंबिवलीकरांचं, विशेष करून श्री दशरथदादा पाटील साहेब, श्री अनंतदादा पाटील साहेब, की त्यांनी नक्कीच विश्वाच्या शब्दाला मान दिला आणि मला या मंचावरती येऊन बसवलं. विशेष धन्यवाद त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. आणि दरम्यान जाऊया मॅचकडे मित्रांनो. दोन्ही संघांना आपण लाख लाख शुभेच्छा देऊया. याच देही याच डोळा रंगेल हा क्रिकेटचा सोहळा, जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये स्थिरावेल. 4 षटकांची ही लढत आणि 24 चेंडूचा हा खेळ आपल्याला पाहायला भेटेल. आणि कसा असेल तालमेल, प्रवीण विशे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. लेट्स प्ले, शो द गुड गेम. पहिलाच बॉल आपण पाहूया या क्रीडांगणावरती. हो, पहिलाच बॉल अगदी जबरदस्त आपल्याला पाहायला भेटला. अगदी थोडीशी उंची प्राप्त झाली त्या ठिकाणी, स्टेप आउट करून मात्र करण्यात आला नाही त्या ठिकाणी. शॉर्ट सिलेक्शन काहीसा चेहऱ्यावरती थोडासा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. परंतु इथे आपण पाहू शकता अगदी चुकीचा अनुमान आहे. त्या अनुषंगाने धावा इथे नक्कीच मिळतील. धावांचा श्री गणेशा झालेला आहे. युद्धाचा शंखनाद इथे मात्र नक्कीच फुंकलेला आहे. कभी बाजी इधर कभी बाजी उधर अशा प्रकारचं समीकरण आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला भेटेल. एका बाजूला गावदेवी आपटी आणि दुसऱ्या बाजूला अनघा 11 कोलम संघ. प्रथम फलंदाजी करतायत अनघा 11 कोलम संघ. तो खूपच आपटलेला बॉल होता त्या ठिकाणी आणि पंच त्या ठिकाणी वाईट घोषित करतायत. अगदी खूप बॅकअप दिलेत होता आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील आलेला आहे पंच प्रवीण विशे सरांच्या कडून. असा चेंडू तुम्ही पुन्हा टाकू शकत नाही आणि जर का टाकला तर पंच दंडित करतील. क्रिकेटचा खेळ आपण जर पाहिला तर अगदी 500 वर्षापूर्वीचा जुना आहे. त्यानंतर अनेक नियम या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटले. स्क्वेअर लेगच्या दिशेने काहीसा फरक पडणार नाही कारण की घोषांकित क्षेत्र आहे. अगदी आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग आणि इकडे पॉईंटच्या दिशेपर्यंत अगदी घोषांकित क्षेत्र आपल्याला पाहायला भेटतोय आणि त्या अनुषंगाने एकच धाव इथे मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता या 4 या आकड्यावरती आहे. आणि आमच्यासोबत चिराग चौधरी जो मात्र जोडलेला अगदी सकाळपासूनच त्याची गुणलेखकाची भूमिका अगदी जबरदस्त पाहायला भेटत आहे. प्रवीण विशे सर, मुकेश गायकर सर आणि आमचे विश्वास केणे आजच्या दिवसामध्ये ते देखील रंग भरत आहेत. आणि सातत्याने ठाणे जिल्हा नव्हे तर आता महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील एन्जॉय करू शकतात. इथे देखील आपल्याला हा बॉल नो बॉल पाहायला भेटलाय. पंचांचा इशारा नो बॉलचा, कारण की पंचांनी सांगितलं होतं की पुन्हा अशा प्रकारचा चेंडू जर आला तर पंच दंडित करतील. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. तर नक्कीच आपण पाहिलं तर उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. धावसंख्येत विचार केला तर 5 धावा धावपलकावरती आहेत. फ्री हिटचा फायदा इथे घेता येईल का? फायदा मात्र घेता आला नाही. चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी, परंतु काहीसा फरक पडणार नाहीये. इथे आपण पाहू शकता या काय झालं असेल या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाला असं वाटलं त्या ठिकाणी कुठेतरी झेल बाद आहे की काय. सातत्याने मी देखील सांगत असतो की उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. प्रेक्षक असतात, प्रेक्षकांना आरडाओरडा करायचा असतो. जीवाच्या आकांताने ते मॅच पाहत असतात. त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्याला आपल्या गेमवरती फोकस करणं फार गरजेचं असतं. धावसंख्या धावपलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. हो, इथे आपण पाहू शकता अगदी स्क्वेअर कट करायचा होता परंतु चेंडू खूप अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर चेंडू आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्येत होतोय भर. धावसंख्या पोचली आहे 8 या आकड्यावरती. कोण कोणाची लावेल वाट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आणि आमचा डीजे आकाश देखील चांगला रंग भरतोय आणि सातत्याने 4 दिवस तो देखील रंग भरेल. स्लाइस केलाय त्या ठिकाणी. चेंडू आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. कुठलीही चूक नाहीये. पहिला गडी गारद होत असताना पहिला धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. अनघा 11 कोलम या टीमला फलंदाज तुषारची खेळी समाप्त.
करण्याची जिद्द मनामध्ये सातत्यानं असावी. इथे आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विवेक दाखल झालेले आहे. त्याच्यामध्ये देखील जिद्द आहे, क्षमता आहे आणि आज खऱ्या अर्थानं या क्षमतेची कसोटी इथे मात्र या क्रीडांगणावरती घेतली जाईल. कोलवटाप्याचा बॉल ड्राईव्ह त्या ठिकाणी केला आहे, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम झालं त्या ठिकाणी विणलेलं आहे. पिवनचं पहिलं षटक कसं असावं हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. पॉईंट या ठिकाणी ठेवलेला आहे, कव्हर आहे, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. त्या ठिकाणी आपण नुकताच पाहिलं स्क्वेअर ठेवलेला ऑन साईडला, मिड विकेट आहे 30 सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑन आहे आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतायत. इथे देखील काय बॉल आहे, जबरदस्त बॉल त्या ठिकाणी अगदी कटाक्ष टाकतायत पंचांकडे. त्या ठिकाणी कटाक्ष टाकलं जातंय, हेरलं जातं या ठिकाणी. जबरदस्त क्रिकेट नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल यात शंका नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद झाला आहे. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगली गोलंदाजी मनीच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जणू काही ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रामध्ये अर्जुन आपल्या पाठीवरती अस्त्रशस्त्र घेऊन आला होता, त्याप्रमाणे असं वाटलं की मनीष देखील ते अस्त्रशस्त्र घेऊन आलाय की काय, आणि आला आणि त्याप्रमाणे देखील त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. आता उरलेल्या 18 चेंडू इथे शिल्लक असतील आणि 18 चेंडूमध्ये किती धावा इथे मात्र जमवतील. अनगा 11 कोलम संघानं नाणेफेकीचं कॉल या ठिकाणी गमावलेला आहे. फलंदाजी त्यांना मात्र इथे करावी लागत आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. दुसऱ्या चेंडूवरती व्हाईट बॉल आला, तिसऱ्या चेंडूवरती 1 धावा आणि चौथ्या चेंडूवरती नो बॉल होता. 5व्या चेंडूचा आपण विचार केला तर 2 धावा, 6व्या चेंडूचा आपण विचार केला तर व्हाईट बॉल होता आणि 7व्या चेंडूचा आपण विचार केला तर विकेट आणि त्यानंतर 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटले. अशा प्रकारे ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते. कुठल्या प्रकारचा गाळ इथे होणार नाहीये. तुम्हाला तुमचा गेम वरती फोकस करणं फार गरजेचं आहे, कारण की आधुनिक काळामधील हे क्रिकेट आपल्याला पाहायला भेटत आहे सातत्यानं. कोलवाटापाचा बॉल, चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1च धाव मिळेल. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. स्वामी विवेकानंद म्हणतायत की आज ज्या तुम्ही वेगाने धावत आहात त्याच वेगाने धावत राहा. त्याच वेगाने जर तुम्ही धावला तर तुम्हाला नक्कीच प्रगती मिळेल. झोकून द्या स्वतःला या अग्नीमध्ये. ही अग्नी स्वतःला तुम्हाला मात्र या ठिकाणी हिरा बनवेल. खराब बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. पंचांचा इशारा नक्कीच पोहोचेल. नो बॉल. उघडा डोळे, बघा नीट. हा असेल फ्री हिट. ही बिमारी खूप वाईट आहे आणि ज्या वेळेला गोलंदाजाला ही बिमारी लागली ना तरी ती संपूर्ण बिमारी ही संघाला लागत असते, परंतु यातून सावरणं फार गरजेचं असतं. क्रिकेट म्हणजे क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ असतो. कल झिरो आज हिरो असं समीकरण या क्रिकेटमध्ये. इथे पुन्हा एकदा आपण बॉल पाहू शकता. या अगदी चांगला चेंडू आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पंच प्रवीण विशेसर आणि आपण पाहू शकता मुकेश कायकर ॲज अ रन मशीन. मानिवली संघाची रन मशीन म्हणून त्याची ओळख आहे आणि आज पंचाच्या भूमिकेमध्ये देखील खूप चांगलं कार्य त्यांच्या वतीनं देखील पाहायला भेटत आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 1 गडी बाद झालाय. तुषार मात्र आपण पाहिलं तर 2 धावा त्यांनी केल्या होत्या. मागील मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग त्याच्या वतीनं पाहायला भेटली होती, परंतु आपण म्हणतोय ना की क्रिकेट क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ आहे. पुढचा बॉल गोलंदाज आर्यन. खोलवटाप्याचा बॉल होता त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा हवा तसा परफेक्ट संपर्क झाला नाहीये. क्रिकेटमध्ये आहे ना मित्रांनो, चेंडू आणि बॅटचा मधुर ध्वनी ज्या वेळेला येते आणि ती मधुर ध्वनी ज्या वेळेला फलंदाजाच्या कानामध्ये पडत असते त्यावेळेला आक्रमकता आपल्याला पाहायला भेटत असते. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 11 या आकड्यावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. खऱ्या अर्थानं या चेंडूला आहे ना बॅकवर्ड पॉईंटला अगदी स्क्वेअर कट करण्याची फार गरज होती, परंतु तसं इथे मात्र झाले नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटली. मनीषच्या वतीनं 2 गडी, 1 गडी बाद केला, 8 धावा खर्च केल्या आणि आर्यन त्याच्याच पाऊल खुणांवरती चालत आहे. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब तक ना पडे हातोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे आपण पाहू शकता झेल सोडलेली आहे.
झेलचं महत्त्व जर आपण पाहिलं तर जगाला देखील ठाऊक आहे, कारण की आपण जर पाहिलं तर कपिल देव निखळजी सरांची ती झेल आणि सूर्यकुमार यादव यांची ती झेल, झेल ऑफ द मॅच नाही तर झेल ऑफ द वर्ल्ड कप ठरली होती. झेलचं महत्त्व खूप महत्त्वाचं असतं. या टेनिसच्या क्रिकेट पटलावरती असो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असो, जर एखाद्या फलंदाजाला जीवदान मिळाला तर खऱ्या अर्थानं त्या फलंदाजाचा आत्मविश्वास हा 100% दुणावत असतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर फलंदाज विवेकचा आत्मविश्वास किती वाढेल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आर्यनचा जेवतोय. ओ इथे बॅटची त्या ठिकाणी, ओहो पुन्हा एकदा त्या ठिकाणी टफ चान्स जरूर होता. थोडा हाईट फॅक्टरचा, थोडी लक फॅक्टर नक्कीच म्हणू शकतो, कारण की थोडीशी उंची जास्त असते तर कदाचित चेंडू मात्र हातामध्ये विसावला असता, परंतु तसं घडलं नाहीये. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते, परंतु इथे मात्र आता बहादुरीने लढावं लागेल, संधीचं सोनं करावं लागेल. म्हणतात ना मित्रांनो, जगामध्ये अनेक संध्या येत असतात, परंतु संधीचं सोनं करणं हे मात्र गरजेचं असतं. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 1 गडी बाद. धावपलकावरती 13 धावा. क्या ये मॅच तेरा आहे, क्या ये मॅच मेरा आहे. अजूनही 12 चेंडू इथे शिल्लक आहे. 13 धावा धावपलकावरती आहेत. आता कुठेतरी रन रेट जो आहे तो आता इथे फुलवणं फार गरजेचं आहे. संसार फुलवणं फार गरजेचं आहे. आणि हा संसार इथे मात्र लगेचच उद्ध्वस्त करण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलेला आहे गोलंदाज पराग. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ना, ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. मागील 2 झेलचा आपण विचार केला, त्यातून काय शिकले असतील. आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विवेक आणि मोहन यांना इथे मात्र नक्कीच दाखवावं लागेल. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज पराग ओव्हर द विकेट. ओ चांगला फटका एक्झिक्यूट केले. विकेंड एरियामध्ये चेंडू आहे. एक धाव कंप्लीट केली. तिकडे पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता धावा आणि धावांसाठी धावपळ नक्कीच करणं गरजेचं आहे, कारण की आता डेथ ओव्हर या ठिकाणी सुरुवात झालेली आहेत. आपण जर पाहिलं तर तिसरं षटक आहे. धावसंख्येचा विचार करूया. धावसंख्या पोचली आहे 15 या आकड्यावरती. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. चांगला फटका वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. आता ही लाईफ लाईन इथे मात्र टिकून ठेवलेली आहे. आणि इथे पाहू शकताय 1 शॉट. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. इथे धावांची जी धावपळ आहे आणि त्या धावपळीच्या माध्यमातून कुठंतरी ही एक धाव इथे आपल्याला कमी पाहायला भेटली. धावसंख्या 16 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती आहेत. पराग देखील जबरदस्त गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. या लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू गेला नाही, परंतु एक धाव वेगानं कंप्लीट केली आहे. एक धावेवरती आता ही मदार पुढे नेणं फार गरजेचं आहे. परंतु आता इथून जर आपण पाहिलं ना तर आता तुमची गाडी कुठेतरी हायवेवरती टॉप 3rd 4th गेट इथे मात्र टाकावे लागतील. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटलाय. एकच धाव मिळते. अठरा धावा धावफलकावरती आहेत. आणि इथे मात्र स्ट्रोक ऑफर केला नाही. पंचांचा इशारा. यस नो बॉल. आणि इथे मात्र आपण पाहू शकतो 2 धावा नक्कीच मिळतील, कारण की एक चेंडू एक धाव जी मात्र घुशांकित क्षेत्रामध्ये. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. पूर्णपणे बॅकफूट वरती संघ आपल्याला पाहायला भेटतो, तो म्हणजे अनघा 11 कोलम संघ. श्री अनंतदादा पाटील आपलं हार्दिक असं स्वागत, स्वागतम सुस्वागतम. आपटलेला बॉल होता आणि त्याला दिलं उत्तर. पाहावं लागेल चेंडू कुठे जाईल. सीमा रेषा पार. दर्जेदार संघर्षमय षटकार.
बॅकअप दी लेंथ चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला आणि त्या चेंडूवरती हाणाघाती प्रहार या ठिकाणी केलाय विवेकनं. धावसंख्या पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मिनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट त्या ठिकाणी, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं इथे लढाई दिली जाते. शेवटच्या आहे डेट ओव्हरमध्ये आता विवेक आणि मोहन हे दोघेही चांगला खेळ आहेत इथे मात्र दाखवत आहेत. 3 षटकाचा खेळ पाहता पाहता संपन्न झालेला आहे. 27 धावा धावपलकावरती आहेत. आपण प्रेडिक्शन असं करू शकतो की इथून 10.0ची सरासरी आहे. अजूनही आता या षटकामध्ये आहे ना 15 ते 20 धावा आल्या तर सोने पे सुहागा. परंतु इथे मात्र काय घडेल या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचं हाणामारीचं षटक हे मात्र आपण पाहूया कशा प्रकारे हे षटक असेल. आणि दरम्यान तर मठ्याई कुंदे संघाचे कर्णधार आणि गोटसई संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. थेट आपल्या मंचावरती टॉस केला जाईल. धावसंख्या धावपलकावरती 27 आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडासा विसावा, थोडीशी विश्रांती इथे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि सातत्यानं खेळाडूंना देखील आपण सांगू इच्छितो की आपण स्वतःची काळजी घ्या, कारण की आता हिवाळीचे दिवस जे आहेत ते सरकत चाललेले आहेत आणि कुठेतरी डेच्या ज्या स्पर्धा आहेत त्या आता मात्र नक्कीच लुप्त होत जातील. त्यानंतर डे नाईट स्पर्धेचा मात्र छलवा आपल्याला पाहायला भेटेल. निरमय आकाशाखाली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतील. तर आयुष पाटील यांनी मात्र जी पाण्याची सेवा पुरवलेली आहे त्यांचं देखील विशेष धन्यवाद. जिसने प्यार से पानी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. ड्रिंक्स बॉय, धन्यवाद ड्रिंक्स बॉय. आयुष पाटील. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. धावसंख्या धावपलकावरती 27. जगदीश दादा जाधव आपलं या हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि अंबिवलेकरांचे जावई आहेत. वेलकम, स्वागतम स्वागतम. आणि तसेच आपल्या मंचावरती श्री अनंत दादा पाटील देखील विद्यमान आहेत. नक्कीच खऱ्या अर्थानं या मान्यवरांची जागा मंचावरती नव्हे तर आमच्या हृदयामध्ये आहे. स्वागतम सुस्वागतम. शेवटचं हाणामारीचं षटक आहे आणि आता हाणामारीच्या षटकासाठी सोमनाथला मोर्चा सांभाळण्यासाठी दिलेला आहे. ओ, फुलटॉस बॉल होता त्या ठिकाणी बॅटची एज, परंतु काही फारसा फायदा त्या ठिकाणी होणार नाहीये. एकच धाव मिळेल कारण की घोषांकित क्षेत्र आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आपल्याला पाहायला भेटत आहे. मैदानाच्या आपण जर पाहिलं तर अगदी नदी आहे आणि समृद्धीकरण ह्या हायवे आपल्याला पाहायला भेटत आहे. दुपारचं सत्र सुरू आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकता ही द्वितीय फेरीतील पहिली मॅच आपण अनुभवतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, इथे बॅटची एज, पुन्हा एकदा अगदी ब्लॅक स्क्रीन समोर अजून एक धाव इथे मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये जात असताना धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. मठ्याई कुंदे आणि घोटसई संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या थेट मंचावरती यायचं आहे. तिथेच आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. कोण असेल टॉस का बॉस? खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. जबरदस्त बॉल त्या ठिकाणी. शेवटचं षटक कसं असावं ना ते इथे मात्र दाखवतोय सोमनाथ. जबरदस्त बॉलिंग. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर अगदी मनीषने देखील पहिला स्पेल हाताळला होता. अगदी 8 धावा खर्च केल्या होत्या. फुलटॉस बॉल त्या ठिकाणी, उंची जास्त आहे, अंतर कापेल का? आणि चेंडू मात्र जाईल. परवीन विशे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 33 धावा धावपलकावरती आहेत. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. तेहतीस धावा धावपलकावरती आहेत. अजून 2 चेंडू इथे शिल्लक आहेत. या 2 चेंडूचा आपण विचार केला तर अगदी 2 मोठे फटके येणं तरी गरजेचं आहे. तरच एक चांगला
चांगल्या धावा इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटतील. 40च्या पुढचा जर पल्ला इथे मात्र गाठला अनगा 11 कोलम संघाने तर मॅच अगदी रफ अँड टफ आपल्याला पाहायला भेटेल. इथे फुलटॉस बॉल होता परंतु पुन्हा एकदा आपण पाहू शकता आता वाईडिश लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, स्वीकारलाय झेल, फलंदाज फेल. फलंदाज इथे बाद झालाय. 33 धावा धावपलकावरती असताना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दुसरा गडी बाद झालाय. विवेक खऱ्या अर्थानं विवेकची संघर्षमय गाथा आपण पाहिली तर संपुष्टात आलेली आहे. चांगला प्रयत्न विवेकच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला परंतु काहीचा प्रभाव मात्र त्याच्या वतीनं पाहायला भेटला नाहीये. 18 धावांची खेळी त्याची मात्र इथे संपुष्टात आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश दाखल झालाय. सोमनाथ अप्रतिम गोलंदाजी करतोय. शेवटचा हाणामारीचा षटक, धावा इथे देत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहू शकता आता मात्र या ठिकाणी चेंडू जाईल एका टप्प्याच्या साहाय्यानं 4 धावांसाठी आणि हा येतोय चौकार. आणि पहिल्या इनिंगचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला तर धावसंख्या धावपलकावरती 37, 38 धावांचं हे लक्ष आहे. अगदी मापक असं लक्ष आपल्याला नक्कीच पाहायला भेटत आहे. आणि दरम्यान आपण या ठिकाणी विनंती करूया, मठ्ठे आई कुंदे आणि गोडसई संघाचे दोन्ही कर्णधार आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. गोडसई संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, तसेच कुंदे संघाचे कर्णधार देखील उपस्थित आहेत. श्री आनंददादा पाटील, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. कोण असेल टॉस का बॉस? पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असेल तिचा आपण टॉस करतोय. कुंदे संघानं टॉस जिंकलाय आणि अप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि दरम्यान आपण पाहिलं तर 38 धावांचंही लक्ष आहे. जो जिंकेल तो विजयाची घोडदौड कायम करेल. त्या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील, कशा प्रकारे डिफेन्स केल्या जातील, ऐकूया आपण विश्वास केणे यांच्या वाणीतून. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा अंबिवलीकर चषकाचा हा थरार. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद राजू जाधव यांना. आपण ऐकलं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पुनश्च सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सचिन पाटील यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील मोस्ट वेलकम असेल. या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान हा विद्यमान सामना आपण पाहतो आपल्या भेटीसाठी मधाशातमध्ये विनर पहिल्या फेरीतील दोन्ही विजेते संघ, अर्थातच एका बाजूला अनगा 11 कोळम आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी आपटी. जिंकण्याचं समीकरण आता मात्र 38 धावांचा. 38 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी. चांगला खेळ अशा दिवसामध्ये एकंदरीत आपटी बी संघाच्या माध्यमातून देखील आपण पाहिला. गावदेवी आपटी संघाने प्रथमतः टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना 37 धावांवरती अनगा 11 कोळम संघाला रोखलं आणि आता मात्र विजयासाठी 38 धावा बनवायच्या. चला बॅटर्स मधाच्या आतमध्ये लगेचच जा.
सचिनजी पाटील देखील आलेत या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवलीचे ते मेंटर आहेत, ॲज अ कोच म्हणून त्यांची भूमिका असते आणि ते देखील येतात. वेलकम, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, कारण की आपली कोचिंग उद्या असणं गरजेचं आहे, कारण की उद्या होम ग्राउंडवरती आंबिवली संघ देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, सलामीची जोडी मताशी आतमध्ये पाठवायच्यात. पुढील मॅच देखील आपण पाहणार आहोत. मठियाई कुंदे त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. घोटसई संघ टॉस जिंकला, कुंदे संघानं टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलंय घोटसई संघाला. दोन्ही संघाने देखील सज्ज राहायचा. 38 धावांशी इथे मात्र आक्रमक खेळी साकारायची असेल तर चांगला खेळ देखील करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संस्कार, मागील मॅचचा हिरो, ज्याने तब्बल 3 विकेट्स घेतल्या होत्या, त्याच्यावरती पुनश्च विश्वास दाखवला गेला आणि स्ट्राईक एंडला आज बॅटर आता मात्र सज्ज होईल कुशल आणि त्याच्या सोबतीनं कौशल आणि त्याच्या सोबतीला मनीषला आपण पाहणार आहोत. मागील मॅचमध्ये मनीषने देखील सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता आणि आता मात्र 38 धावांची आवश्यकता असताना ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाल्या. दाट उष्णता मैदानामध्ये अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोळा आपण पाहतोय आणि नदीच्या काठावरती गजबजलेलं निसर्गरम्य वातावरणात हे हिरव्या दाट झाडांमध्ये सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय. अगदी 90 फीट रस्त्याच्या बाजूला सुंदर असे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाचा हा थरार आपण पाहतोय. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता आणि इथे मात्र वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं तशीच सुरुवात झाली होती संस्कारच्या माध्यमातून. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर वाईट होता, दुसरा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट चेंडू होता आणि तदनंतर मात्र यॉर्कर लेन चेंडू हाताळून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या आणि बॅक टू बॅक त्या ठिकाणी मात्र विकेटची प्राप्ती केली होती. फक्त 4 धावा खर्च करत महत्वाचे 3 विकेट्स घेतले होते आणि बॅटला लागल्यावरच स्ट्राईक चेंज असेल. पंचांसाठी ही सूचना असेल. यस, आमचे ऑफिशियल पंच मुकेशजी गायकर सर आणि त्यांच्या सोबतीनं प्रवीणजी विशे सर हे देखील आपले कल्याण ग्रामीणचे 2 नामवंत पंच, तितकेच चांगले खेळाडू देखील आहेत आणि आज या स्पर्धेसाठी ते पंचांची भूमिका साकारतात. गोलंदाज तयार. पुनश्च हो, क्या बात आहे, दांडी गोल, यो मिस साइड डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटची प्राप्ती. झटका क्रमांक पहिला, फलंदाजी करत असताना गावदेवी आपटी या संघाला फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. पहिल्याच मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं अशा पद्धतीचा वाईड आले होते, बॅक टू बॅक 2 वाईड आले होते. त्यानंतर यष्टांचा वेध घेतला होता. या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं संस्कारने पहिला चेंडू वाईट फेकला आणि तदनंतर मात्र यष्टांचा वेध घेणारा चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला. फर्निचर डिस्ट्रॉय झालं, कौशल शून्यावरती बाद झाले. 38 धावांची जरूर आवश्यकता असेल आणि त्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये चांगला खेळ देखील प्रस्थापित करणं गरजेचं आहे. नवीन बॅटर इनॅट नंबर 3 वरती सनी सज्ज होतोय मधाच्या आतमध्ये. सनी दाखल होतोय मधाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ देखील मधाच्या आतमध्ये साकारला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. वाडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज, तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये. गावदेवी आपटी या संघाची फलंदाज सनी शून्यावरती बाद. बॅक टू बॅक 2 विकेट्स मधाच्या आतमध्ये प्राप्त केल्यात. जशी सुरुवात, दमदार सुरुवात मागच्या मॅच मध्ये केली होती संस्कारने, तशीच गोलंदाजी इथे मात्र मधाच्या आतमध्ये स्वीकारत असताना 38 धावांचं माफक असं लक्ष आहे, परंतु लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता मात्र थोडासा बॅकफुटला. पहिल्या षटकामध्ये गावदेवी आपटी या संघाला आपण पाहतोय. कमालीचं प्रदर्शन, कमालीची ही माश आपल्याला पाहायला मिळते. प्रशंसा करावी लागेल गोलंदाज संस्कारशी देखील, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती सोमनाथ आता मात्र 4थ्या क्रमांकावरती सज्ज होतोय. हो, इथे मात्र तेच सरळ चेंडू होता, हा चेंडू येतोय डॉट.
अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं गोलंदाज संस्कारनं. बॉटम बॉलमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये, प्रयत्न देखील केला नव्हता बॅटर सोमनाथने. चेंडू सोडला आणि हा चेंडू आला डॉट. आणि अशा पद्धतीने इथे मात्र कमालीची गोलंदाजी सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी या बदाशा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संस्कार पुनश्च होतोय सज्ज राईट ऑफ द विकेटनं. हो, पुनश्च चांगली गोलंदाजी. सातत्याने वाईड यॉर्कर हादलण्याचा प्रयत्न झाला या षटकामध्ये. कुठली मोठी धावसंख्या उभारू देत नाहीये. 38 माफक असं लक्ष होतं. असं वाटलं होतं की सहजरित्या या धावांचा पाठलाग केला जाईल, परंतु आता मात्र संघर्ष करावा लागते मधाशा आतमध्ये गावदेवी आपटी या संघाला. अजूनही या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॅक टू बॅक 2 विकेट्स, तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल मधाशा आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हो, चांगला फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह होतो, परंतु त्या ठिकाणी मात्र एकच धाव मिळेल. बऱ्याच वेळाने ही एक धाव धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती, कारण की पहिला चेंडू वाईड आला होता, त्याच्यावरती एक्स्ट्राच्या स्वरूपाने वाईड +1 अशा 2 धावा आल्या होत्या. आणि तदनंतर मात्र ही 5व्या चेंडूवरती एक धाव धावफलकावरती जोडण्यात यश संपादित केलंय आज बॅटर मधाशा आतमध्ये सोमनाथने. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज सोमनाथ अगेन्स्ट संस्कारला आपण पाहतोय. यस, मनीष स्ट्राईक एंडला याचं बॅटर. ओ, फटका दमदार आहे, क्या बात आहे. डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढलंय, परंतु एकच धाव घेतली जाईल, कारण की मनीषला देखील माहिती आता मात्र पुढील षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक तो घेईल यात मात्र शंका नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 4 विकेट्स 2. आता मात्र तंबूच्या आशला परत फलंदाजी करत असताना गावदेवी आपटी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 4 धावा. आणि आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आता मात्र हे समीकरण पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत ही वेगळी रणनीती आहे मी तर म्हणेन, कारण की विवेक मागच्या मार्चमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र विवेकला थोडंसं पाठी ठेवण्यात आलं. आता मात्र गोलंदाज अनिकेत. ओ, इथे मात्र इट्स अ बीमार आणि त्याच्यावरती हा मोठा प्रहार पाहायला मिळाला. आणि 9+2 अशा 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अतिरिक्त वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता, फणसांनी बीमर घोषित केला. वेस्ट ऑफ हाईट एक्स्ट्रा होते, त्या अनुषंगाने हा बीमर चेंडू त्याच्यावरती 2 अर्थातच 3 धावा ही इथे मात्र नक्कीच पर्वणे असेल. आता फ्री हिटचा चेंडू, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि आता मात्र या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची संधी मनीषला असेल. दशरथदादा पाटील यांचं देखील आगमन झालं. वेलकम आपलं देखील. अनंतदादा पाटील आणि दशरथ पाटील ही एवन जोडे आंबिवलीची. अनेकदा अनेक स्पर्धामध्ये त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आपण नेहमीच पाहत असतो. ओ, मिसफील नजरटी, दुर्घटना घटी पाहावं लागेल मधाशा आतमध्ये. पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केला. यस, तिसऱ्या पंचांना रेफर केलं. चेक केलं जाईल आमच्या पंचांच्या माध्यमातून.
पण सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवायचा. तसं नॉट आउट सॉफ्ट सिग्नल चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. आणि पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या बॅटर पोहोचलेला बॅटर सेट. आणि इथे मात्र चांगला कॉल देखील आमच्या पंचांचा. रिव्ह्यू फक्त पंचच घेऊ शकतील या गोष्टीची देखील सूचना असेल. जर पंचांना आवश्यक असेल तरच रिव्ह्यू घेतला जाईल. कुठल्याही संघाला इथे मात्र रिव्ह्यू नसेल. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. तेच सरार चेंडू होता. काल देखील आपण पाहिलं रतनबुवा चषकामध्ये धावबाच्या स्वरूपाने बॅटर बाद झाले होते. अंतिम चेंडूवरती 4 धाव्यांची आवश्यकता होती. 3 धावा पळून देखील झाल्या होत्या, परंतु शेवटला बॅट निसटली आणि नक्कीच पॉपिंग क्रीजमध्ये हात देखील गेला होता. त्याच्यावरती नक्कीच तिथे चर्चा देखील रंगली होती. क्रिकेटचं वर्ल्ड कप आपण त्याला म्हणतोय आणि चर्चांना उधाण नेहमीच येत असतं अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. पण तितकीच तीक्ष्ण नजर देखील पंचांशी होतील. कॅमेरा वर्किंग देखील तितकंच चांगलं पाहायला मिळालं. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफला आणि तत्पूर्वी इथे मात्र ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. आणि अशा पद्धतीने चांगला खेळ मला आतमध्ये पाहायला मिळतो. एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 धावा धावफलकावरती. आता मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर मोठे फटके न गरजेचं देखील असेल. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावा बनवायच्यात. 28 धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 15 आणि 15 मध्ये बनवायच्यात 28. ओ मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न करतायत. ओ इथे मात्र चुकीचा अनुमान लावला गेला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सतीश होते डाऊन दी बॉल. चेंडूच्या मिनिट पर्यंत पोहोचले नाही कारण की आता मात्र नक्कीच सूर्याची प्रखर उष्णता, सूर्याची किरणे देखील डोळ्यांवरती येत असतात. त्या अनुषंगाने सनग्लासेस वेअर करणं गरजेचं खेळाडूंना देखील आणि त्या अनुषंगाने असं बऱ्याचदा घडत असतं आणि त्या अनुषंगाने या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. ओ क्या बात आहे. शॉर्टलाईन चेंडू त्याच्यावरती पूल केला. पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर गोल. चेंडू सीमा पे जाईल. दमदार षटकार. मराठी भाषा दिवस आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचं जर संगीत आपण वाजवलं तर आणखी उत्तम असेल, योग्य असेल. मला की चर्चा होईल उद्याच्या दिवसापासून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची. पण दरम्यान षटकार आला. तदनंतर मात्र हा फटका देखील लेखना पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज असतील. तत्पूर्वी या 2 धावा अत्यंत वेगाने धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धाव्यांच्या मध्ये धावफलक आता मात्र वेगाने पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 20 आणि आता मात्र विजयासाठी अंतिम 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. तर संगीत छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणारे संगीत. लिच्छयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
आणि खऱ्या अर्थाने नक्कीच काही दिवसांपूर्वी आपण पाहिले 19 फेब्रुवारी तो दिवस देखील आपण मोठ्या उत्साह आणि आनंदाने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभर साजरा केला. परंतु उद्यापासून वेगळं पर्व आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेदना महिनाभर झाल्या तो पर्व काळ नक्कीच उद्यापासून सुरू होईल. आणि नुकताच प्रक्षेपित झालेला छावा चित्रपट देखील तितकाच गाजला. अत्यंत हा महत्त्वाचा सिनेमा आहे. महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभर त्याची ख्याती असेल. जगभरात प्रक्षेपित झालेला तो छावा मूवी आपण देखील अवश्य त्या स्पर्धेला नक्कीच आपण पाहिलं तर त्या मूवीला भेट द्यावी, पाहावा आणि आपल्या वीर शूरवीरांचा पराक्रम आपण देखील अनुभवा. यस, गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज इथे मात्र सज्ज होते विवेक आणि इथे हा चेंडू पाहावा लागेल मात्र शातमध्ये काय घडलंय काय बिघडलंय. 2 धावा कंप्लीट. यस, 2 धावा धाव फलकावरती इथे मात्र जोडल्या जात आहेत. चांगला संघर्ष अशा या दिवसामध्ये अशा या मार्चमध्ये पाहायला मिळतोय. गावदेवी आपटी संघर्षाच्या माध्यमातून विवेकला आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर 2 धावा आल्या. धावसंख्या धाव फलकावर 22, 22 धावा. आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक आहे 10 मध्ये बनवायच्या 16 धावा. हो, चांगला चेंडू होता. इथे मात्र चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळेल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक थोडीशी मिस्टिंग या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल सतीशच्या माध्यमातून आणि लगेचच गॅदर केलं, फेकी केलं. तत्पूर्वी एक चिक्की सिंगल धाव फलकावरती जोडली गेली आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धाव फलकावरती 23, 23 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण उर्वरित 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 15 धावेंची आवश्यकता. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. मात्र शातमध्ये मनीष त्याच्या सोबतीनं सोमनाथला आपण पाहतोय. हो, जागा बनवले आडव्या पाटण्या ऑन साईडला. चांगला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिसफील्ड तर झाले आणि फेकी देखील खराब पाहायला मिळाली. डायरेक्ट जर थ्रो असता तर धावाच्या स्वरूपाने फलंदाज देखील बाद झाला होता. परंतु 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 4 ते 5 टप्प्याने चेंडू यष्टी रक्षकापर्यंत पोहोचला आणि तत्पूर्वी या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. गुड रनिंग इन द विकेट आणि ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या धाव फलकावर 25, 25 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. चांगलं बाटल पाहायला मिळतं. 38 धावांचं लक्ष. आता मात्र जिंकण्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हो, क्या बात आहे. स्विचिट तर केलाय परंतु त्याच्यावरती एलिमिनेशन नाहीये. पुनश्च या ठिकाणी मात्र मिसफील्ड झाली होती. सतीशच्या माध्यमातून मिसफील्डचं प्रमाण या मॅचमध्ये अणगा 11 कोलम संघाच्या माध्यमातून आपल्याला जास्त पाहायला मिळालं आणि आता मात्र नक्कीच चांगला खेळ देखील अपेक्षित असेल. अक्षय चौधरी पुनश्च या ठिकाणी मात्र आगमन होत आहे. थोडासा फेस केअरिंग सुरू आहे. यंदा कर्तव्य आहे, त्या अनुषंगाने थोडीशी काळजी घेतली जाते. हे वाक्य मागच्या वर्षी देखील आम्ही म्हणालो होतो यंदा कर्तव्य, परंतु जाव्यात इथे मात्र माशा दिशेनं चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. तसा 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 30 धावा. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धावेंची आवश्यकता असेल. बॉल द्यायचा आहे का अंपायर? यस, बॉल द्यायचा मधाच्या आतमध्ये. 6 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 8 धावेंची आवश्यकता असेल. स्मॅश बॉल देखील आलेला.
6 चेंडू आणि आता मात्र 8 धाबींची आवश्यकता. हा अंतिम चेंडूवरती आलेला चौकार इथे मात्र थोडासा बागफुटला नेईल अणगा कोळम संघाला. जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धाबींची आवश्यकता असेल. कमालीचं प्रदर्शन राहिलं. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज संस्कारने. 4च धावा खर्च केल्या तर 2 विकेट्स घेतले होते. मागील मॅचमध्ये देखील 4 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतले होते. तदनंतर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेतला आणला. ही मी तर म्हणेन थोडीशी चुकी केली, कारण की विवेकला आणणं गरजेचं होतं, दबाव बनवणं गरजेचं होतं. तर पहिल्या षटकामध्ये दबावाखाली नक्कीच फलंदाजी सुरू होती. दुसऱ्या षटकामध्ये देखील प्रेशर बनवणं गरजेचं होतं, पण तसं घडलं नाही. अंतिम षटक अर्जुन ऑन दी मार्क. हो, इथे मात्र शॉर्ट लाईन चेंडू होता, त्याच्यावरती हा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. जेंटलमॅन पुश केला, एकच धाव घेतली आहे आणि स्ट्राईक आता मात्र सोमनाथने रोटेट केली मनीषला. परंतु सोमनाथच्या बॅटमधून देखील एक षटकार आला होता. त्याने देखील आता मात्र विश्वास दाखवला मनीषवरती, कारण की तो सलामीला आलेला बॅटर आहे, त्याच्यावरती आशा जास्त आहेत. आणि जिंकण्याचं समीकरण उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 मध्ये बनवायच्या 7. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धाबींची आवश्यकता. ओ, फटका दमदार आहे, परंतु घोषांकी क्षेत्र आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. मिळेल इथे एकच धाव. चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी देखील या ठिकाणी मात्र होतोय. दोन धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 32, 32 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायच्यात 6 धावा. ओ, क्या बात आहे. इथं मात्र स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती हा वाईट. अतिरिक्तच्या स्वरूपाने ही धाव संजीवनी देण्याचं कार्य जरूर करेल. मदरशा आतमध्ये गावदेवी आपटी या संघाला अगदी लेग स्टिक सोडली होती, आपण पाहू शकता ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील. अत्यंत चांगला रनअप होता आणि लेग स्टिकच्या अगदी बाहेर हा चेंडू फेकला. पंच लगेचच त्या ठिकाणी मात्र मुकेश गायकर यांनी वाईट घोषित केला. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. 4 मध्ये बनवायच्यात 5. ओ, बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत, परंतु येतील, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट. कमालीचे या ठिकाणी मात्र फटकेबाजी पाहायला मिळते आणि या 2 धावांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 35, 35 धावा. मी तर म्हणेन की या इनिंग मध्ये अणगा 11 कोलम संघाची क्षेत्ररक्षणाची जी जबाबदारी होती ती क्षेत्ररक्षकांनी स्वीकारली नाहीये. अचूकरित्या क्षेत्ररक्षण झालं, मिसफील्ड झाला, त्याच्यावरती जास्तीच्या धावा देखील गेल्या. आणि आता मात्र उर्वरित 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी गावदेवी आपटीला. ओहो, पुनश्चा वाईट, पुनश्चा वाईट. अशा कुशल मुवमेंटला जर आपण अशा चुका करत असाल तर बागफुटला आपला संघ जाईल. आणि अशा मुवमेंटला नक्कीच आपल्या संघाचा जो जबाबदार गोलंदाज असतो त्यालाच गोलंदाजी देणं गरजेचं. युवा गोलंदाज थोडासा अशा कुशल मुवमेंटला खराब कामगिरी करत असतो, परंतु 3 मध्ये आता 2 धाबींची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे, चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम आहे. यस, 3 चेंडू आणि 3 मध्ये बनवायच्यात 2. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. पुनश्चा वाईड आणि त्याच्यावरती ही डिक्लेअरच्या स्वरूपाने 1 धाव. आणि अशा पद्धतीने हा सामना होतोय समाप्त. सामना जिंकलाय अर्थातच गावदेवी आपटी संघानं. आपटी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक अणगा 11 कोलम आणि कोलम संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मोहनजी राऊत यांना देखील विनंती असेल की आपण या, आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मोहन दादा राऊत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या.
कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सहसचिव देखील आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुनश्च मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात मनीषला, ज्याने पुनश्च चांगली कामगिरी केली. क्या बात आहे, बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच. परंतु सोमनाथने देखील चांगली कामगिरी केली.